वेलकम टीम. सळवे 11 सळवे. येस, फिल्डिंग लावून घ्या त्वरित, कारण बॅटर दाखल झालेले आहेत मैदानामध्ये. 20 चेंडूंचा सामना असेल. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. चला विनंती असेल टीम सर्वे 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज, कारण टॉस जिंकल्यानंतर सर्वे संघाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल, कारण प्रत्येकासाठी वेळ महत्वाचा आहे. वेळ गेल्यानंतर वेळेचा पश्चाताप करणं चुकीचं ठरेल. त्यामुळे विनंती असेल आयोजन कमिटीला कुठेतरी कठोर व्हावं लागेल जर आपण नियमांमध्ये क्रिकेट खेळत नसाल तर. त्यामुळे विनंती असेल प्लीज. चला येस, सर्वे टीम मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन खूप चांगलं आपण पाहतोय. चला सर्वे टीम फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वन डे स्टार गुडे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अभिजित आणि दुसऱ्या बाजूला ओम, ही सलामीची जोडी आहे. 4 षटकांचं क्रिकेट असेल. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. ऑफिशियल पंच आहेत नक्कीच. ऑफिशियल पंच संदीप सर आणि संतोष सरांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची आणि स्पर्धा मिरासवाडी गाभाच्या परंपरेची स्पर्धा आपण पाहतोय. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीची मॅच क्रमांक 3 अतिशय चांगली मॅच होईल, यात कुठेही ती मात्र शंका नाहीये. चला पहिला बॉल रवी गोलंदाजी मार्कवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला 2 डीपला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगला ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक डीपला आहेत. अमित कोणतीही चूक करणार नाही. हलक्या हाताने खेळत असताना बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. टेम्परामेंट दाखवलाय. पहिल्या बॉलवरती संयम दाखवलाय. कुठेही संयम डासू दिलेला नाही पहिल्या बॉलवरती. अगदी बॉलला तोलून मापून आणि गॅपमध्ये शॉर्ट सिलेक्शन खेळत असताना बॅटर अभिजित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला बॅटर आता ओम पाहायला मिळेल. अभिजित स्ट्रायकर एंडला आहेत. हो, पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील केलंय. पंचाने अपील फटावून लावले. दबाव तंत्र वापरलं गेलं होतं. या क्रिकेटमध्ये या चाली आहेत, चाली रचल्या गेल्या होत्या, पण पंचांनी कुठेही दाद दिलेली. या पंचांनी दबाव तंत्राला नाकारलं गेलं. अगदी आपण पाहिलं गेलं तर 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 1 अशी धावसंख्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. हो, कमी गतीने टाकलाय. चेंज ऑफ द पेस. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का? इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात. चुका घडल्यात आणि धोक्याची घंटा कदाचित वाजली गेली असती जर तर किंतु परंतु या गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. इथे आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये चुका सातत्याने घडल्या गेल्या. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण चुका पाहिल्या आणि पुन्हा एकदा अगदी मॅच क्रमांक 3 मध्येही फिल्डिंग क्षेत्रामध्ये चुका पाहतोय. मैदान अगदी आउटफील्ड आपण पाहिलं तर फास्ट आहे. बॉल पडल्यानंतर भरपूर वेगाने क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि क्षेत्ररक्षकांनी चुका होत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कमी गतीने इनसाइड आउट. डीप मिड ऑफच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका. धावा मिळतील 4. येईल तो चौकार. लाजवाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले पहा. फुल टॉस बॉल. लोअर फुल टॉसला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून अगदी जे खाली क्षेत्र होतं ते खाली क्षेत्र निबडलं गेलं. खूप चांगला स्ट्रोक. अगदी टेम्परामेंट पाहायला मिळालं या फटकामध्ये. टायमिंग चांगलं पाहायला मिळालं आणि त्यापेक्षाही चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मेरिटवरचं क्रिकेट खेळत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाहायला मिळाला. चला बॉल गेला असेल तर दुसरा बॉल घ्या. विनंती असेल सामना थांबवू नका.
कारण भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची नोंद घ्यायची आहे. अगदी पाहायला लागलं तर या मॅचमध्ये धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिलं तर 6 अशी धावसंख्या धावपलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक आतापर्यंत पाहिलं तर प्रगतीपथावरती राहिले गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. बॅटिंग टीमसाठी सुद्धा खूप चांगलं राहिलं कारण कोणतीही विकेट आतापर्यंत गेलेली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडला पण चांगला स्ट्रोक पाहिला ऑफ ड्राईव्हचा. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज, बॉलर सज्ज, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय. अमित बॉलच्या खाली आहे, कॅचिटचा कॉल आहे. येस आणि कॅच पकडला गेला. क्षेत्ररक्षकाची मिळाली गोलंदाजाला साथ. झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. क्रमांक 1 ची विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपलकावरती 6. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती धाबा आहे त्या म्हणजे फक्त आणि फक्त 6 धाबा. शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट गरज होती का? प्रयत्न केला, चालाकी दाखवली, थोडीशी गडबड केली. थोडंसं आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सेट होणं गरजेचं होतं. मैदानाच्या आतमध्ये वेळ घालवणं गरजेचं होतं. बॅटरने खरं तर थोडीशी गडबड केली. बॅटरने थोडंसं आपण पाहिलं गेलं तर धाबा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटरने आपण बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 अशी धावसंख्या धावपलकावरती आहे आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला रवी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. विराज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. मयूर नवीन बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला अभिजित. एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. क्रमांक 2चं षटक. पुन्हा एकदा मिस टाइम. फटका फसलाय, पकडला गेलाय झेल, संपलाय. फलंदाज अभिजितचा खेळ. अभिजित बॅक टू डग आउट. दुसऱ्या विकेटचं पतन. फटका पण पाहिला. टाकूटप्पाच्या बॉलवरती ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची टॉपेज घेतली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 30 या सर्कलच्या आतमध्ये बॉलपर्यंत पोहोचलेत आणि बॉलरने अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला गेला आणि क्रमांक 2ची विकेट मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अभिजितच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती ओमकार फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संकटामध्ये पुन्हा एकदा संघ आलाय कारण 2 विकेट बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. ओमकार बाद झाला, अभिजित बाद झाला. आता नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा अकुटप्पाचा बॉल आहे. पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हर. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण येस पंचांचा इशारा पण पाहतोय. पहिला इशाराला दुसरा बाउन्सर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकू शकणार नाही आहात. पंच तुम्हाला दंडित करत असताना पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. आणखी एक चांगला बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची सांगता सरळ निघून गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक खूप चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावपलकावरती आहेत 6. एकही धाव आलेली नाहीये. महत्वाची विकेट आली आहे क्रमांक 2ची. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अमर बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक करत नाही आहेत. तू चल मैं आया सातत्याने. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. ओमकार ही मैदानाच्या आतमध्ये काहीही करू शकलेलं नाहीये. संधी मिळते ना तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्हाला सिद्ध करावं लागेल. येस अनिकेतच्या प्रत्येक षटकारासाठी मुकदम साहेब यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिला तर अकुटप्पाचा बॉल आणि इथे षटकाची समाप्ती झाली आहे. या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक प्लस 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज विराजच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली. लाजवाब गोलंदाजी. येस ओमकारच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी स्पर्धेतील येस नियम आहे तुम्हाला पालन करावं लागेल. प्रत्येक संघाला एका लाईनअप मध्ये आतमध्ये जायचं आणि सामना संपल्यानंतर एका लाईनअप मध्ये आपण बाहेर यायचं. लॉफ्ट केला. पुन्हा एकदा बिग हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
लाजवाब स्ट्रोक वेट अँड वॉच क्रिकेट खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर करत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धाब्यांसाठी खणखणीत षटकार मैदानाच्या आतमध्ये 6 धाब्याने 12 अशी धावसंख्या धावफलकावरती दुसरं षटक निर्धाव पाहिलं तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न झाला संधी आहे कमबॅक करण्याची कॅच ड्रॉप झालाय इथे सातत्याने सकाळपासून आपण पाहिलं भरपूर सारे कॅचेस ड्रॉप झालेत याही मॅच मध्ये कॅच ड्रॉप झालाय संधी मिळाली अन्नाचा कण आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं बॅटर आता वाया जाऊ देईल का पाहायचं आहे 2 धावा जोडल्या गेल्यात आणि 2 धाब्याने 14 धाबा धावफलकावरती पुन्हा एकदा समोरच्या बाजूला स्टँड अँड डिलिव्हर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार लाजवाब स्ट्रोक काय बॅटिंग केली आहे मयूरने अक्षरशः कम खर्चावर ज्यादा चर्चा खूप चांगली बॅटिंग अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकारांची डील मयूरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलवरती 2 षटकार आणि 2 धाबा कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाहूयात पंचांचा इशारा इथे काय येतो इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने आणि बॉल अगदी डी झोनच्या दिशेमध्ये लाजवाब फटका होता पण धावा मिळाल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो म्हणजे 21 बॉलचा विचार केला तर शेवटचा बॉल असेल क्रमांक 3च्या षटकामध्ये 21 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे धावा कुठेतरी थांबल्या होत्या धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे खूप चांगली बॅटिंग मयूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत क्षेत्ररक्षक बनेल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बाउंड्री लाईनच्या बाहेर जयनुमान चषक षटकार लाजवाब बॅटिंग काय बॅटिंग केली आहे मयूर तब्बल 3 षटकार आणि 2 धाबा अगदी 21 धाबा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात आणि तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा धावफलकावरती क्रिकेटमध्ये नमस्कार त्यांनाच केला जातो जे मैदानाच्या आतमध्ये चमत्कार घडवतात आणि चमत्कार घडवला या खेळाडूने संघर्ष वाट्याला होता संघर्ष वाट्याला आल्यानंतर संघर्षामधून वाट काढली गेली आहे संकटावरती तुटून पडलाय अक्षरशः संघाच्या धावसंख्येवरती खूप मोठा बदल केला कारण तब्बल 21 धावा या षटकामध्ये आता बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळालेत 27 धावसंख्या धावफलकावरती कुठेतरी वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल पण या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या संपूर्ण आशा पल्लवित केल्यात ते म्हणजे बॅटर मयूरच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला बॅटर आता पाहायला मिळेल तो म्हणजे अंकित ज्याने अजून एकही बॉल फेस केलेला नाही या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला मयूरचा विचार केला तर आक्रमण खूप चांगला पर्याय त्याने वापरला कुठे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचा इथे वापर केला जाईल का कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल पहिला बॉल यस इथे सेन्सिबल क्रिकेट डायरेक्ट हिटचा प्रयत्न डीपला क्षेत्ररक्षक आहेत सिंगल मिळाली स्ट्राईक रोटेट झाली मोबाईल मध्ये कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स महत्वाचा इथे सेन्सिबल क्रिकेटचा वापर केलाय तंत्रशुद्ध फटका दाखवलाय अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचा वापर डोक्यावरती बर्फ ठेवलाय थंड डोक्याने मैदानाच्या आतमध्ये युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठचा वापर पुन्हा एकदा बैठक बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर शिवछत्रपतींचा छावा मिळाला त्या मैदानाच्या आतमध्ये 6 धाबा लाजवाब बॅटिंग काय बॅटिंग केली आहे अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला 4 मुंड्या छीत करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकार आता धाबांचा पाऊस पडायला लागला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राइव्ह हो पुन्हा एकदा पाहूया चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहूया डिसिजन अजूनही पेंडिंग यस पंचांचा इशारा आला सलग बॅक टू बॅक एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर वापरणारा सलगचा दुसरा सिक्सर आणि इथे पाहायला गेलं तर तिसरा आला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल आकाश यांच्या माध्यमातून हो इथे फटका फसलाय नाराज आहे कारण टायमिंग प्रॉपर नव्हतं टायमिंग थोडंसं चुकलंय आणि टायमिंग चुकल्यानंतर जर आपण पाहिलं
तर 40 धाबा धावपलकावरती आहेत. बॉलचा विचार केला तर बॉल शेवटचा बॉल असेल. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल सोडून दिला. इथे पाहायला लागलं तर व्हाईट बॉलचा इशारा. आयुष्यामध्ये व्हाईट माणसं सोडून द्या, क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल सोडून त्यांनी व्हाईट बॉल सोडून दिलेले आहेत. त्यामुळे इथे आव्हानाच्या स्वरूपामध्ये सिंगल दाब आणि सिंगल नंतर 41 शेवटचा अंतिम बॉल. काय बॅटिंग केली आहे मयूरने या मॅचमध्ये, लाजबाब. पुन्हा एकदा मिस टाइम फटका, बॉल निघून चाललाय अगदी स्लिप झोन मध्ये. इथे सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर आपण पाहूयात 42 बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 43 धाबा. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला टीम जुळेवाडी संघ विपक्ष कुंभार गाभा संघ इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूयात आणि टॉस बॉक्स मधील संपूर्ण कहाणी ऐकूयात. व्हॉइस ऑफ दी पाटण लव सरांच्या बाणीतून टॉस बॉक्स मधील संपूर्ण कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच विराज सर. सर आपण टॉस करणार आहोत. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 काही दिवसावर येऊन ठेपले आणि PTPLचे चेअरमन मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉसचा बॉसमध्ये जय हनुमान चषक कटआउट आहे सोमनाथ पाटील साहेब यांचा आणि संपूर्ण शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी. यावर्षी या संघाने क्रिकेट गाजवलं पाटण तालुक्याचा. सचिन दादा या. शैलेश काळे कदाचित ठरवून आले तिकडे उभं राहायचं आहे. हां हेड 10 हेड कॉल केलाय सचिन कुंभार यांनी. इट इज अ हेड. त्यांना सांगितलं फिल्डिंग. येस टॉस जिंकलाय महत्त्वाचा निर्णय काय फिल्डिंग. एक प्रश्न विचारेन. शनिवारचा दिवस आहे आज. विचार केला तर पाटण तालुक्याचं क्रिकेट प्रत्येक शनिवार रविवार चालू. संपूर्ण स्क्वॉड आहे का? नाही. PTPL आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येकाला लक्ष आहे PTPLवर आणि आपल्या तालुक्याची सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि विशेष म्हणजे आज आपण मिरसवाडी गावची स्पर्धा पाहतोय आणि प्रत्येक स्पर्धा चांगल्या होत असतात आणि तालुक्याच्या खेळून याचा फायदा कसा घ्यायला पाहिजे? आपल्या पाटण तालुक्यात खूप साऱ्या म्हणजे मला वाटते 2 ते 3 महिने आपण कंटिन्यू स्पर्धा घेतात. त्याच्यातून मुलं सातारा प्रीमियर लीग असेल, पाटण तालुका प्रीमियर लीग असेल याच्यामध्ये खेळतात. तो पण चांगल्या गोष्टी आहेत. आपण टुर्नामेंट ठेवतो त्याच्यामुळं मुलांना चान्स भेटतोय बाहेर खेळायला. थँक्यू सो मच सचिन दादा. टॉस जिंकला टीम अर्थातच कुंभारगाव 11 कुंभारगाव त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी येस कुंभारवाडी बॉईज संघाने टॉस जिंकला. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. मराठावर झोयेवाडी बॅटिंग करताना पाहायला मिळेल. येस चला विनंती करेन टीम सळवे 11 सळवे वन डे स्टार गुडे. आणि लक्षात घ्या एक महत्त्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. शिवाजी जाधव बॉस आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून. मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला मैदानामध्ये जाता त्यावेळेला तुमची लाईनअपची शिस्त आणि मैदानामधून बाहेर येताना लाईनअपची शिस्त खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्या तालुक्याची शिस्त हे खेळाचं प्रतिनिधित्व करते आणि त्यामुळे कोणताही संघ अगदी शिस्तीचं पालन करेल आणि शिस्तभंग करणारा याकडे लक्ष द्या कारण हीच आपल्या तालुक्याची ओळख आहे. धन्यवाद. थँक्यू लव सर. टॉस बॉक्स मध्ये आपण कहाणी ऐकली. टॉस कुंभारगाव बॉईज संघाने जिंकला. कुंभारवाडी बॉईज संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला. बनवायच्या आहेत 43 धावा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच कुंभारवाडी बॉईज संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि जुळेवाडी संघाला प्रथम आमंत्रित केलं फर्स्ट बॅटिंगसाठी. चालू असलेला सामना सळवे 11 विपक्ष बंडे स्टार गुडे टीम या दोन संघाच्या दरम्यानची मॅच. बनवायच्या आहेत 43 धाबा. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक इम्पॉर्टंट आहे. पहिलं षटक इम्पॉर्टंट राहील कारण धाबांचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षण खुल्लं आहे. बाउंड्री लाईनच्या लगत 2 क्षेत्ररक्षक आहेत. दोन्हीही क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळालेत. एक काव कॉर्नर आहे. दुसरा क्षेत्ररक्षक आपण डीप मिड विकेटला पाहतोय. संघनायकाच्या माध्यमातून चांगली सजावट या मॅचमध्ये केली गेली आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर रवी आणि नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जबाबदार रुबाबदार जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लेट्स प्ले.
पहिलाच बॉल शॉर्ट टर्म पुल, बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल पहिलाच बॉल सिक्सर. लाजबाब लाजबाब. पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या या नावाने खरं तर या खेळाडूची संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळख झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती नाव माझं हार्दिक पांड्या का आहे याचं प्रात्यक्षिक दिलंय. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं भव्य स्वागत केलं षटकाराने. अगदी सांगितलंय तुम्ही 42 बनवले, आम्ही 43 बनवण्याचा प्रयत्न करू आणि प्रयत्न केला गेलाय. षटकार ठोकला, फटका फसलाय, मिस टाइम. संधी आहे, यस. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. फलंदाज इथे पाहिलं गेलं तर रवी बॅक टू डग आउट. चूक झाली आहे, चूक झाली आहे. रवीच्या माध्यमातून लगेच गेले दुसऱ्या बॉलवरती ही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. संयम कुठेतरी ढासळला गेलाय आणि संयम ढासळत असताना संघाला एक बिग विकेट, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पोहोचली आहे. 6 धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रवीने कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, आकड्यांचा खेळ करणं गरजेचं होतं. संघाला गरजेचं काय होतं हे पाहणं कुठेतरी गरजेचं होतं, पण रवीने थोडीशी नाराजी निराशा केली आहे संघासाठी. कारण हा सांघिक खेळ आहे, रवी एकटा खेळाने संघ जिंकणार नाहीये. प्रत्येकाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा संघाच्या विजयाच्या योगदानामध्ये आपल्याला भरीव कामगिरी करावी लागेल. या मॅचमध्ये रवी लवकर बाद झाल्यानंतर आता क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी अमर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाटण तालुक्याचा वर्ल्ड कप लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि खेळाडूंच्या भेटीसाठी येतोय. म्हणजे अगदाच वार्षिक एक्झाम लवकरच जवळ आली आणि वार्षिक एक्झामाच्या अगोदर हे घटक चाचणी, प्रिलियम, सामायिक सर्व काही पेपर्स आहेत ते आता मैदानाच्या आतमध्ये सोडवण्याचं काम हे संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 बॉल 6 धाबा, एक गडी बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल इथे सोडून देण्याचा प्रयत्न झालाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे, बॉल खूपच बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर. आणि इथे पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 7 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे, अगदी टायमिंग प्रॉपर आहे, चेंडूवरनं केलाय हवाई सफर आणि मिळाले धाबा. 6 षटकार. येस, इथे कॅश प्राइज झालाय. ओमकार पाटील यांच्या माध्यमातून ओमकार मालुसरेसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. येस, सॉरी, ओमकार मालुसरे साहेबांच्या माध्यमातून ओमकार पाटील याच्या कॅशसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. आणि पुन्हा एकदा संधी आली आहे इथे. 1 मोर विकेट डाऊन. सातत्याने चुका, अतिघाई संकटात नाही आणि संघ आता पुन्हा एकदा सल्वे 11 संघ संकटामध्ये सापडला जाईल का? कारण चुका घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. बॅटरने षटकार मारला, बॅटर बाद झाला. गोलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सांगतायत तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार, आणि रोखलं गेलंय. अगदी 2 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 षटकारानंतर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 13 धाबा. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. चुका घडतायत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता येत नाही इथे पाहायला गेलं तर सल्वे 11 टीमला. कारण सातत्याने आक्रमण हा पर्याय निवडला गेलाय. त्यांच्या कोणत्याही बॅटरने टेम्परामेंट दाखवलेलं नाहीये. संघाला गरजेचं काय आहे हे ओळखलेलं नाहीये. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चुका करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. कोणाला तरी डोक्यावरती थंड बर्फ ठेवावा लागेल, हातामध्ये कॅल्क्युलेटर ठेवावा लागेल. कॅल्क्युलेटर कोणीही वापरलेलं नाही आणि कॅल्क्युलेटर न वापरल्यामुळे इथे संघाला विकेट्स मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी 2 विकेट्स डाऊन झालेत. दुसरं षटक, पहिला बॉल लॉफ्ट केला आहे, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. कॉलिंग मध्ये थोडासा ताळमेळ चुकला गेला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं स्ट्रायकर रेंजच्या बॅटरचा कॉल आला आणि इथे पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली. 1 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 13 झालेत. 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचमध्ये जिद्द दाखवावी लागेल, या मॅचमध्ये चिकाटी दाखवावी लागेल, या मॅचमध्ये संकटावरती मार्ग कसे काढायचे याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सर्व 11 टीमला दाखवावं लागेल. कारण सलामीचा आघाडीचा बॅटर रवी बाद झालाय, अमर बाद झालाय. आता हे 2 खेळाडू बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाची जबाबदारी ओमकार आणि सनीच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण समीकरण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही बनवायचे आहेत. 15 बॉलमध्ये
30 धाबांची गरज. 15 बॉल 30 धाबा. प्रति बॉलच्या पाठीमागे 2च्या सरासरीने धाबा बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती मयूर पाहायला मिळेल. या मॅचचा जर सामना जिंकला तर या मॅचचा हिरो ठरेल का? कारण बॅटिंगमध्ये लाजवाब खेळ केला, अक्षरशः पैसा बसूल खेळ केला. हो, खोलात टाकलाय, स्लोवर यॉर्करचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओमकार बॉलच्या पाठीमागे. गुड फिल्डिंग झाली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 14 धाबा. फिल्डिंग डिपार्टमेंटची साथ मिळणं गरजेचं आहे. आतापर्यंत पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलंय. 2 कॅचेस आतापर्यंत पकडलेत. ज्या ज्या खेळाडूच्या हातामध्ये बॉल गेलाय त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केला आणि त्यानंतर फेकी सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली. कोणतीही चूक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत घडलेली नाहीये. कमी गतीने टाकलाय बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आणखीन एका विकेटचं पतन. तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्याने मयूर काय भरीव कामगिरी करतोय. संघाच्या विजयामध्ये अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. देवाचं दर्शन, मित्राचं मार्गदर्शन आणि क्रिकेटमध्ये प्रदर्शन महत्वाचं असताना आपण पाहिलं तर मयूरचं प्रदर्शन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं प्रदर्शन. संघाच्या विजयामध्ये काय खेळ केला. अक्षरशः बॅटिंगमध्ये संपूर्ण दाबा मयूरच्या बॅटमधून. आणि त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये 1 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 14 वरती 3 गडी बाद झाले. त्याचा नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला अजित बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. सामना कोण जिंकणार हा सामना? मॅच अजूनही आपण पाहिलं गेलं तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा सरळ हाताने टाकलाय बॉल. इथे आपण पाहिलं सरळ हाताने खेळत असताना समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक फंबल झालाय. त्यानंतर स्वतःला कॅरी केलं गेलं, स्वतःला सावरलंय, त्यानंतर बॉलला कॅरी केलं, त्यानंतर फेकला, त्यानंतर 1 धाव मिळाली. एका धाबीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 15 धावा. 28 बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. अजूनही वेगाने टाकलाय बॉल. हा वेगाने टाकलाय आणि वेगाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दिशाहीन गोलंदाज वापरत असताना, दिशाहीन बॉल टाकत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टप्पा चुकीचा मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा प्रयत्न झालाय. कमी गतीने टाकलेला बॉल. घुटना टेक और ये बैठक सिक्सर. देख, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बैठक सिक्सर. लाजवाब स्ट्रोक. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पिक केला, लवकर ओळखला आणि त्यानंतर बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धाब्यांसाठी षटकर आलाय. 22 झालेत. अजूनही 21 बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. इम्पॉर्टंट विकेट असेल. कॅच ड्रॉप झालाय. येणारा काळ सांगेल मॅच सुटली का कॅच सुटला. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजे कॅचही गेला आणि 3 धाबाही गेल्या. आता झालंय काय? इथे कॅचेस ड्रॉप झाले, बॉल धरतीला दान झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर तब्बल धावफलकावरती बदल झाला आणि धावफलक जाऊन पोहोचला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा धावफलकावरती. धाबा. 10 बॉल आणि बनवायचे आहेत 18. प्रति षटक 9च्या गतीने सामना अजूनही बनवायचा आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? या क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. हेच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने बाजी मारली आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने बाजी मारली. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने बाजी मारली. तिसरं षटक. हो, पहिला बॉल आतमध्ये आलाय. कटरचा वापर केला तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती. गोलंदाज आपण पाहिलं तर ओमकार, बॉलर नेम प्लीज. रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल डॉट. 9 बॉल आणि 18. हो, पुन्हा एकदा बॅट विकेट. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षण खराब झालाय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. फिल्डिंग होगा खराब तो क्या करेगा अशोक सर. इथे सातत्याने फिल्डिंग खराब झाली आहे आणि फिल्डिंग नंतर जर आपण पाहिलं
तर सातत्याने धावा सुद्धा जोडल्या गेल्यात. इथे कॅचही सुटला, धावही मिळाली आणि धावफलकावरती बदलही झाला. समीकरण जर आता पाहिलं तर अजूनही 17 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलचा विचार केला, 8 बॉल आणि 17. सामना कोण जिंकणार, कोणाच्या बाजूने हा निकाल लागणार, कोणाच्या बाजूने सामना जाणार. हो, पुन्हा एकदा कमी गतीने चेंज ऑफ द पेस. गती महत्वाची आहे, गती महत्वाचा आहे, वेग महत्वाचा आहे. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन महत्वाचं आहे. क्रिकेट बदललंय, माणसं बदलली, क्रिकेटही बदलला. अलीकडच्या काळामध्ये शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गती असणं महत्वाचं नाहीये, चेंज ऑफ द पेस महत्वाचं. आणि चेंज ऑफ द पेस या मॅचमध्ये आता पाहिलं गेलं तर पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला, लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक आहेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जाईल का, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, पकडला गेलाय प्रतिम कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. या मॅचमध्ये कलाटणी मिळाली, या मॅचमध्ये कलाटणी मिळाली. इम्पॉर्टंट बॅटर अजय ओमकार बाद झाला या मॅचमध्ये. ओमकारने खरं तर दमखम दाखवलं होता, ओमकारने संपूर्ण आशा पल्लवित केल्या होत्या विजयाच्या. आणि ओमकार बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये शैलेश बॅटिंगसाठी. सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत 17. 10 मध्ये बनवायच्या होत्या 18, आता बनवायच्या आहेत त्या म्हणजे या मॅचमध्ये 6 बॉल आणि 17 धाबांची गरज. सामना होता कुठे, आला कुठे. एका वेळी वाटलं सामना फिरतोय तो म्हणजे सर्व 11 संघाच्या बाजूने, एका क्षणाला वाटलं बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना झुकला गेला. हा सरड्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने रंग बदलणारा खेळ आहे. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6 बॉल आणि 17 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच, टर्निंग मोमेंट. हो, आणखीन एक शरीरावरती बॉल टाकलाय. सिंगल धावेसाठी इंटरेस्टेड आहेत बॅटर, पण कोणतीही धाव मिळणार नाहीये. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात, त्या म्हणजे 26 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही या मॅचमध्ये बनवायच्या आहे त्या म्हणजे 5 बॉल आणि 17 धावांची गरज. 5 बॉल 17ची गरज. कोणता गोलंदाज वापरला जाणार संघनायकाच्या माध्यमातून. चला, एक्स्ट्रा वेळ घेऊ नका, टीम मिटिंग घेऊ नका प्लीज, टीम हडल घेऊ नका, टायमर ऑन आहे. विनंती असेल एखाद्या डीमार्टमध्ये गेला तुम्ही, प्रॉडक्ट पाहता, प्रॉडक्टवरती लगेच टर्म्स अँड कंडिशन्स चेक करता. एखादी स्पर्धा खेळत असताना तुम्हाला पाटण तालुक्याचे रूल्स प्रत्येकाला माहीत आहेत, त्यामुळे रूल्स आणि रेग्युलेशन्स प्रत्येकाला फॉलो करावे लागतील. 5 बॉल आणि 17 धाबांची गरज आहे. समोर स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय तो म्हणजेच अजित स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल, फुल टॉस समोरच्या बाजूला, बॉल वरती केलाय प्रहार, बॉल झालाय मैदानाच्या बाहेर, फरार, षटकार. बॉलर नेम प्लीज. 4 बॉल आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला, बॉलर नेम सांगा प्लीज, विनंती असेल. दत्ता बॉलिंग मार्कवरती. 4 बॉल 11ची गरज. सामना होता कुठे आणि पुन्हा एकदा आलाय कुठे. विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित केल्यात. सामना पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच, गुड मॅच, फंटास्टिक मॅच. फुल टॉस पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय समोरच्या बाजूला. हो हो, गुड फिल्डिंग, व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले नक्की पाहायला आवडेल. काय कॅच घेतलाय मयूरच्या माध्यमातून, लाजवाब कॅच. आउटस्टँडिंग इंटरनॅशनल क्रिकेट लेवलचा हा कॅच. ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल होता, समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला, मयूर डीपला होते. त्यानंतर पाहूयात, ओ हो, काय जजमेंट आहे, काय कंट्रोल आहे मयूरचं. लाजवाब कॅच. आउटस्टँडिंग ऍक्शन रिप्ले पाहू शकता. वॉटर टेलिकास्ट ओम साई एमटीसी ज्या पद्धतीने टेलिकास्ट आहे त्या स्टँडर्डचा कॅच मयूरच्या माध्यमातून. सामना पुन्हा एकदा फिरलाय अक्षरशः सामना पुन्हा एकदा झुकलाय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 11ची गरज. हो, वाईड यॉर्करचा प्रयत्न. इथे पाहिलं गेलं तर खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला प्रयत्न वाईड यॉर्करचा माराणी. सामना पुन्हा एकदा 2 बॉल आणि 11 धाबांची गरज. पहिल्या बॉलवरती सामना सर्व 11 संघाच्या बाजूने झुकला.
दुसऱ्या बॉलवरती मयूरने कॅचेस घेतल्यानंतर संघाचा जो कॉन्फिडन्स आहे तो या मॅचमध्ये पुन्हा एकदा बाडला गेला. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, हाई बॉल डॉट. सामना आता अगदी या मॅचमध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी बनावं लागेल. देव पाण्यात ठेवावे लागतील सर्व 11 संघाला. एखादी चूक गोलंदाजाला करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. जर गोलंदाजाने या मॅचमध्ये काही मदत केली तर सर्व 11 संघ सामना जिंकताना पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 11ची गरज. फुल टॉस बॉल, त्यालाही मोठा फटका कन्वर्ट करता आलेला नाहीये. सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय तो म्हणजेच वन डे स्टार घोडे संघाने. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर ठरलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आणि पुढील मॅचची कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात व्हॉइस ऑफ दी पाठन लव सरांच्या बाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. धन्यवाद. चला या व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. सन्माननीय विनंती असेल सन्माननीय आदरणीय राहुल पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण व्यासपीठावरती द्यायचा आहे. चला मयूर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपल्याला या व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅचसाठी टिफिन बॉक्स आहेत. टिफिन आहे तो आपल्याला